फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले त्याच्यानंतरचा जो विषय आहे ते मी कंप्लीट करते. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की मला सांगा, आता मी ह्या व्यक्तीच्या तर जबरदस्तीने मागं लागून आले नव्हते, म्हणजेच माझ्या फेक नवऱ्याच्या, बरे का, फेक नवऱ्याच्या मी तर जबरदस्तीने मागं लागून आले नव्हते, बरोबर आहे का? कारण ह्यानं मला लग्न करून आणलं होतं. भले ती मंदिरात का करेना, पण लग्न तर केलं होतं, बरोबर की नाही? माझ्या नजरेत ते लग्नच होतं. आता ह्यांचा काय प्लॅन होता, ह्यांनी सुरुवातीपासून प्लॅनिंग केली माझ्यासोबत. कुठलेही पुरावे नाही ठेवायचे हिला, आणि उद्या हिनं जर काय केली कारवाई तर ते चालू नाही, म्हणून ह्यांनी सुरुवातीपासून कुठलेही पुरावे न ठेवायचे. सुरुवातीपासून ह्यांनी प्लॅनिंगनं माझ्यासोबत वागले, पण मी मात्र सरळ मार्गाने वागली आणि सरळ मार्गाने चालली. त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं. आणि मग काय करायचं, हा मला त्या सवतीच्या माहेरी घेऊन जायचा. आणि मी नको जरी म्हणलं ना तर तुम्हाला जबरदस्तीनं मारहाण करून घेऊन जायचा. असं कधीच नाही झालं की मी सुखुशीने गेले तिच्या माहेरी. का जायचे नाही हे पण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे बरं का. तर तुम्हाला सांगते, हा मला मारझोड करायचा आणि घेऊन जायचा. तिथे गेले ना की सगळेजण म्हणजे एवढं माझ्याशी चांगलं नाही वागायचे किंवा चांगलं नाही बोलायचे, म्हणून मला नको वाटायचं. तर का, तर त्यांना असं वाटायचं की हिला करून आणलं. पण हिला करून आणलं म्हणजे ही थोडी ना मागं लागून आलेली होती, किंवा माझं त्याच्यासोबत प्रेम होतं, मी त्याचं घरच घुसले, मी त्याच्यासोबत पळूनच आली म्हणून ह्यांच्या मुलीचं वाटोळं झाले. नाही ना, ह्यांच्या मुलीनं संमती दिली, त्यानं लग्न केलं. तर मग तुम्ही त्यांच्यावरती रागवायला पाहिजे की माझ्यावरती, बरोबर का? मग हे लोक माझ्याशी नीट बोलायचे नाही, म्हणून मला जायचं नको वाटायचं, पण हा मला जबरदस्तीनं मारून घेऊन जायचा, बरे का. मग तिथं एक तिचा भाऊ होता, मोठा भाऊ आहे तिचा एक. मोठा म्हणजे त्याला माझ्या एवढे मुली आहेत, मुलगा आणि मुलगी त्याला माझ्या एवढे आहे. मग एवढे मोठा आहे तो. आणि तो मी तिथं असले ना की, म्हणजे मी जिथं बसलेली आहे, समजा आता मला आवाज दिला आणि तो जर घरात असेल, मला जर घरात बोलवलं आणि मी जर गेली, तर हा तिथून उठून निघून जायचा. म्हणजे तो माझा तोंड पण नाही बघायचा. कुणाचा सवतीचा मोठा भाऊ माझं तोंड पण नाही बघायचा. का, तर ह्यानं माझ्याशी लग्न केलं. मग ज्यानं माझ्याशी लग्न केलं तू त्याच्याशी बोलतोय, ज्यानं लग्न करायला संमती दिली तू स्वतःच्या बहिणीनं, तू तिच्याशी बोलतोय आणि तू माझ्याशीच फक्त वाकडं करतोय. मी काय तुझं घोडं मारले? मी काय जबरदस्तीने तुझ्या बहिणीच्या घरात आली का? मी त्या म्हाताऱ्याला फसवून त्याच्यासोबत माझं लफडं होतं म्हणून मी घरात आली? नाही ना. हा, बरोबर आहे का? मग अक्कल शून्य लोक ही माझ्यासोबत असे वागायचे. आणि वरतून समजा आता तिथं कसं, गावाकडे तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या रूम असतात. मग वरती माळवद होतं, त्या माळवदाच्या तिथं झोपायला जायचं. मी रात्रीचं तिथं झोपायला गेली. माळवदावरती अंथरूण घातलेलं होतं, वरी झोपायचंय म्हणून सांगितलं मला. मग मी तिथं झोपायला गेली. मी तिथं झोपलेली होती, हे लोक खाली बोलत बसले. मी यांच्यात कधी बसायची नाही जास्ती वेळ, कारण आपल्यामुळं कुणाला हे नको म्हणून. आणि मला काही ह्यांचं कळत बी नसायचं, अक्कलच नव्हती ना. तर मला ही यांचं गप्पा गोष्टी आपल्याला काही माहितच नाही, तर कशाला बसायचं. मग मी झोपायला गेली. जिथं मुली वगैरे सगळ्या होत्या त्या मुलींमध्ये मी झोपायला गेली, लेकरं वगैरे त्यांची. तिथं झोपायला गेल्याच्या नंतर आम्ही धिंगाणा घालत होतो. तर नंतर मी काय झालं माहितीये का, झोप लागली, मला झोप लागली. आणि यांचं काही खाली काहीतरी झालं की जशी बाई आहे ती तिला बाई म्हणतात, जशी बाई आहे तशी राणी नाही आहे, आणि तुम्ही बघा तुमचं ऐकते का, असं तसं काही काही म्हटले वाटतं त्याला. आणि मग ते काय शक्यच नाही, राणी सुद्धा माझं ऐकते म्हणला. आणि तो वरती आला आणि मी झोपलेली होती बरं का, मला उठवायला लागला, खाली चल खाली चल. मी म्हणलं नको, मला झोप येते, झोपू दे. तरी पण त्यानं नाही, मला तिथंच एक कानाखाली धरली, केस धरून ओढले माझे, बरे का, केस धरून ओढले, मला खाली घेऊन आला. खाली घेऊन आल्याच्या नंतर मी मारलं म्हणून रागवून बसलेली होती एका साईडला. ती लोक मग बघ आणली का नाही, बघ आणली का नाही असं म्हणायला लागल्याच्या नंतर मी त्याच्यातल्या एक जणाला म्हटलं, तुम्ही लोक ह्याला काडी लावून देता म्हणून हा मला मारतो, मी असं म्हणले की मग ती लोक गप्प बसले. ह्यानं मला तिथंच धरून, ते लोक आहेत वरती तर मारलं, त्यांच्या लोकांच्या समोर पण त्यानं मला मारलं, बरी का. उलट बोलते म्हणला आणि मला केस धरून मारायला लागल्याच्या नंतर मग ह्या लोकांनी परत सोडवलं, बरी का, सोडवलं. आणि मग मी नंतर रडत होती. तर तिची भाऊजाई मला काय म्हणते माहितीये का, बाई तुला तर काहीच नाही म्हणे, माझ्या नंदीला तर लई त्रास दिला आणि माझ्या नंदीला तर लई मारले. आणि तिने जर म्हणलं ना की मी माझा जीव देते, पिटवून घेते, तर तिला म्हणायचं की म्हणे पहिले तू माझे कपडे काढ अंगावरचे आणि मग पिटवून घे. म्हणजे तुमच्या नंदीला त्यांना त्रास दिलाय म्हणून तुम्हाला, मला त्रास दिल्याला तुम्हाला काहीच वाटत नाही.
मग तुम्हाला माहिती होतं तुमच्या नंदेला त्रास आहे, तरी पण तुम्ही दुसऱ्याच्या लेकराला त्रास देताना बघत बसताय, किंवा तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं होताना बघत बसताय आणि तुम्हाला माझा राग येतोय. ही त्या म्हाताऱ्याला मुद्दाम पेटवून द्यायची की राणी तुझं ऐकत नाहीये म्हणून, बरी का. आणि मला मार बसवायची. म्हणजे हिच्या माहेरची लोक पण मला मार बसवत होते, तरी सुद्धा हा मला तिथे घेऊन जायचा. विचार करा. म्हणजे माझी इज्जत आणि मान सन्मान कुठेच ठेवला नाही त्या माणसानं. मला रस्ता म्हणत नव्हता, कुणाचं नातेवाईकाचं घर म्हणत नव्हता, कुठे पण हा मला जबरदस्ती करायचा कुठल्या पण गोष्टीसाठी. आणि मी जर नाही ऐकलं ना की मला मारायचं. हा प्रकार त्यानं केलाय, मी खोटं बोलत नाही. आज सोमवार आहे. हा माझ्यासोबत हा प्रकार करायचा, मला मारझोड करायचा. मी शब्द घेत नाहीत, कारण शब्द घेणारी लोक ना खोटं बोलतात. माझा फक्त खरं बोलण्यावर विश्वास असतो. आणि पटलं तर विश्वास ठेवा, नाही पटलं तर नका ठेवू. कुणाला माझी जबरदस्ती नाही आहे, कारण शब्दांवर माझा विश्वास नाही आहे. मी असे डोळ्यांनी बघितलेले, धडधडीत सगळं मला माहिती असायचं, खोटा शब्द घेऊन रडायचे. तर ते मला जमत नाही. जे आहे ती खरं तोंडावर. म्हणून मी कुणाला आवडत नाही, मला घंटा फरक पडत नाही. मी कुणाला आवडावं म्हणून मी माझा स्वभाव बदलणार नाही आणि खरं बोलणं सोडणार नाही. कारण माझ्या आईनं मला एकच शिकवले, नरड्यावर सुरी जरी आली तरी खोटं बोलायचं नाही, बरे का. त्या शब्दावर मी अटल आहे. काही गोष्टी माझ्या आईनं शिकवल्यात. साडी लावायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, शिंदळकी करायची नाही, या गोष्टीपासून मी लांब राहिलेली आहे. हां, भली आता जग हे बघा, जग काही पण म्हणतं, बरोबर आहे का. जग ही तोंड दिलंय ती काय पण बोलणार, कारण तिची जेवढी त्याची विचाराची पातळी येतो तेवढाच विचार करणार, जेवढी त्याची लायकी येतो तेवढाच बोलणार जग, बरं का. जगामध्ये काही चांगले लोक आहेत, ते खूप चांगले आहेत आणि ते मला समजून घेतात. सुरुवातीपासून जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्या लोकांना माहिती आहे, आणि ती लोक माझ्या साईटनी वाईट कमेंटवाल्यांना उत्तर पण देतात. जशी की माझी कपिलिका ताई आहे, सचिन आहे. आणि तर एकच सांगायचंय मला की जे माझे चांगले लोक आहेत आणि जो सुरुवातीपासून त्यांना माहिती आहे, ज्यांना माझा खराच स्वभाव माहिती आहे, ते लोक मला समजून घेतात, साथ देतात. आणि फक्त मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि बनवत राहणार, कारण त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. तो विश्वास काही पण बरळून मी नाही. काही जणांचं म्हणणं आहे स्टोरी खूप छान लिहिते. मी आशा करते बाबा की ही जी माझी स्टोरी आहे ना, माझ्या आयुष्याची जी स्टोरी आहे, अशी स्टोरी कोणाच्या आयुष्यात घडू नये एवढं तर मी नक्कीच म्हणेन. हा, आता 13 वर्षाच्या पुढची कोणाच्या आयुष्यात घडावी तर खरोखर घडावी, पण 13 वर्षापूर्वीची 14 वर्षे ही स्टोरी कोणाच्याही आयुष्यात घडू नये. बस एवढंच मला सांगायचं. तर तो तिथं प्रकार झाला, त्यांना मारहाण करायचा आणि मला तिथून यायला मला पैसे नसायचे, कारण माझ्याकडे 1 रुपयाही देत नसायचे हे लोक. त्यामुळे माझ्याकडे पैसा नसायचा. तर मला एवढा राग आलाय, मला एवढा त्रास झालाय, मारलं ह्यानं म्हणून मला तिथून निघून यायचं. पण जाऊ कशी माहीत पण नसायचं की बस कुठली असते तिथं जायला, वापस बस कुठली असते तिथं जायला हे माहीत नसायचं. कारण ह्यांच्यासोबत जायचं, ह्यांच्यासोबत यायचं, संबंधच यायचा नाही. बस आली पळा 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 बसायचं. एवढी साधी तुम्हाला आता मी वाटते ना, खरंच तुम्हाला सांगते, मी खोटं बोलत नाही. मी एवढी साधी आणि एवढी भोळी होती ना की मी सांगू नाही शकत. की ना मी बस कुठली कुठं जाते ना ही पण मला माहिती नव्हतं. यांच्यासोबत जायचं, यांच्यासोबत यायचं, आणि 1 रुपयाही माझ्याजवळ नसायचा. मग ह्यानं मारलं तर हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा हे निघाले तेव्हा ह्यांच्यासोबत मला यावं लागलं मजबुरीनं. नाहीतर त्याच क्षणाला जर माझ्याकडे पैसे असते ना, तर रात्रीचं नाही पण सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर मी त्यांचं घर सोडलं असतं आणि घरी निघून गेली असते. पण पैसा नव्हता. तर हे लोक माझ्यासोबत असं करायचे. माझ्याकडे 1 रुपयाही ठेवायचे नाही, मला द्यायचे पण नाही, आणि माझ्याकडे पैसे पण नसायचे. इव्हन मला एक साधं टिकल्याचं पॉकेट जरी आणायचं म्हणलं तरी पहिलं मला माझ्या सवतीला मागावं लागायचं. नवऱ्याला मागितलं ना मला हे घ्यायचंय, तर तो म्हणायचा तिला माग, आणि जेव्हा मी तिला मागेल ना तेव्हा ती नवऱ्याला म्हणायची आणून दे तिला. अशी माझी लाईफ होती, अशी माझी जिंदगी होती. माझ्या इनरपासून, टिकल्याच्या पॉकेटपासून मी नवऱ्याला नाही, सवतीसोबत लग्न केल्यासारखं मला सवतीला मागावं लागायचं, आणि तिनं सांगितल्यावर मग तो आणून द्यायचा. माझी अशी जिंदगी होती आणि मी अशी जिंदगी काढली. मग वापस आलो
तर हा प्रकार हा म्हातारा माझ्यासोबत वारंवार करायचा. मग नंतर तो त्याच्या घरी पण घेऊन जायचा बरं का, म्हणजेच त्याच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी मेन जिथं शेती वगैरे आहे तिथे घेऊन जायचा. तिथल्या पण लोकांना मी पसंत नसायची, कारण त्यांना वाटायचं की ह्यानं लग्न करू नये, सगळं माझ्या मुलाचं. म्हणजे ह्याच्या भावाला बहिणींना वाटायचं की ह्यानं लग्न करू नये, हा असाच राहिला, ह्याला काही नाही झालं म्हणजे सगळं आमच्याच मुलांचं आहे, आणि ह्यानं लग्न केलं म्हणून त्यांना पण दुःख होतं आणि तिच्या माहेरच्या लोकांना पण दुःख होतं. तर ह्याचा भाऊ जो आहे तो पण मला नीट बोलायचा नाही, बहिणी पण भांडण करायच्या, सगळे म्हणजे असं होतं. आणि ना सगळे भांडायचे बरे का, सगळे भांडायचे आणि एकत्र होऊन मला मारायला अंगावर यायचे. आणि त्यांच्याबरोबर हा नवरा पण म्हणायचं नाही की मी तिला घेऊन आलोय, तुम्ही का बरं तिला मारता, किंवा तुम्ही का बरं तिच्या अंगावरती जाता, तिच्याशी भांडता का, असं म्हणायचं नाही. उलट त्यांच्या साईडनं हा उभा राहायचा मारू लागायला. एक वेळा मी खरं सांगते, ती सवत असली ना की ती म्हणायची ही तुमची लोकांची सवय खराब आहे, सगळे एकत्र होता आणि मारायला अंगावर येतात म्हणून. पण हा कुत्रा त्यांच्या बाजूने उभा राहायचा, डंगरा बरे का, नीच. तर हे लोक असं करायचे का, तर मी ह्यांच्यात मिक्स नाही व्हायचे, शेण नाही उचलायची, घरात चप्पल घालून फिरायची. आणि माझे कपडे, आता विचार करा, मागे खूप मोठाशी जागा आहे, तिचं म्हशी वगैरे बांधतात, तिथं कपडे तारेवरती सुकायला घातले तर हा म्हशी सोडायचा, आणि म्हशी सोडल्या की ती म्हैस पहिले कपडे खायची. तर मी तिथं टाकलेले माझे पेटीकोट गाऊन ती म्हैस खायची, ह्याच्या समोर खायची, कोणाच्या, माझ्या दिराच्या समोर. पण हा त्यांच्या तोंडातनं खेचायचा नाही किंवा काही नाही, खाऊ द्यायचा, कारण ती चावून चावून. आणि मी सहज मागे गेली बघते तर काय, वॉशरूम मागे आहे, वॉशरूमला गेल्याच्या नंतर बघते तर काय, ती एवढंच कपडा बाहेर लोंबतोय, म्हैस. तो म्हणलं माझा हात, तर माझा गाऊन आहे, वरती बघते तर गाऊन दिसत नाहीये. मी नंतर त्याला म्हटले की तुम्ही, ती म्हैस माझे कपडे खाते, तुम्ही का नाही काढले. तर तो म्हणतो मी काय तुझा नोकर आहे का. विचार करा, एवढे नीच होते, एवढे लोक ही जळत होते, माझे कपडे सुद्धा गायब करायचे. एक तर म्हशीनं खाऊ द्यायचे, नाहीतर दुसरं मी धुवून टाकलेत कपडे सुकण्याच्या पहिलेच गुंडाळून चोरून ठेवायचे. मी कधी गेले आणि ह्यांनी माझे कपडे मला वापस येऊ दिलेत, असं कधीच नाही झालं. नंदन पण तशी करायची, पेटीकोट चोरायची, माझे कपडेच मला वापस नाही भेटायचे तिथे गेले की. आणि हा माणूस तर मला मारझोड करून न्यायचाच तिथं. आणि तिथं बी तसंच, जोपर्यंत ही वापस आणत नाही तोपर्यंत येता येत नाही, पैसेच नाही. असा प्रकार हे लोक माझ्यासोबत करत होते. ह्या लोकांनी मला एवढा त्रास दिला तरी सुद्धा मी राहिली. का राहिली? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तू कंप्लेंट का नाही केली. व्हिडिओ बघत राहणार, पुढे समजणार आहे तुम्हाला सगळं. तर ही सगळे प्रकार माझ्यासोबत होत होते. त्याच्यानंतर मारझोड तर व्हायची. नंतर मला प्रेग्नेन्सी राहिल्याच्या नंतर प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा ह्या म्हाताऱ्याने मला 9 महिने मारझोड केलेली आहे. ह्यानं नाही म्हणावं कुत्र्याने, ह्यानं प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा मला मारझोड करायचा, केस पकडू मारायचा. शेजारची मावशी होती ती यायची मला सोडवायची, त्याला म्हणायची सोड रे, बारकं लेकरू हाय, सोड, मरून जाईल, एकतर पोटुशी आहे, असं बोलून त्याला ती सोडायला लावायची. हा डंगरा मला प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा मारत होता. इतके ह्यांनी माझे हाल केलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत, सांगितलं तर आयुष्य पुरणार नाही, पण मी काही मेन पॉइंट तुम्हाला फक्त सांगते. थोडं तुम्हाला फक्त मी मेन पॉइंट सांगते. तर कुठल्या अँगलनी वाटतं तुम्हाला की ह्यानं मुलं हो म्हणून ह्यानं माझ्यासोबत लग्न केलं होतं? बिलकुल नाही. ह्यांना फक्त ह्या डंगऱ्याला फक्त एक गोरी चमडी दिसली की ह्याचं किडेच बाहेर निघतात. गोरी चमडी दिसली की ह्याचे किडे बाहेर निघतात. ह्याला वाटतं की कधी ही माझी होईल आणि मी हिला कधीही यूज करेन. हा थेरडा असा आहे बरे का. ह्यानं लग्न फक्त आणि फक्त मला त्रास देण्यासाठी, माझ्यापासून मुलं पैदा करण्यासाठी केलेलं होतं. बाकी ह्याला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं आणि फक्त मला यूज करायचं, त्याचं एवढंच काम होतं. कारण ना हा फालतू आणि थर्ड क्लास माणूस आहे. कारण ह्याच्या इतका नालायक कुणी नाही आहे. ह्याने एवढ्या मुलींची जिंदगी बर्बाद केली, ह्याने एवढ्या बायका यूज केलेल्या येतात. ही व्हिडिओ मोठा होत आहे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, तर नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी. तोपर्यंत बाय.